हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 46. आकाशाचा आरिसा नुठी प्रतिबिंबाचा ठसा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी. अर्थात आकाश जर आरसा झाले तर प्रतिबिंब कसे आणि कशात पडणार, यास्तव सद्गुरू नमस्कार करायला वंद्य नाही. 1. आकाश म्हणजे पोकळी आहे. ते सूक्ष्म आणि अदृश्य आहे. जे काही आपण आकाश असे म्हणतो ते त्यात असणाऱ्या ढगांमुळे किंवा धूलीकरणांमुळे दृश्य होणारे असते. आपण आकाश सत्यार्थाने कधीही पाहू शकत नाही. 2. तसेच आकाशाचा दुसरा विशेष म्हणजे आकाश पंचमहातत्वांपैकी एक आहे आणि त्याला इतरांपेक्षा विशेष महत्त्व आहे, कारण ते अन्य 4 महातत्वे सामावून घेते. 3. येथे माऊलींनी आकाशाची उपमा दिली आहे. आकाशाचा आरसा होणे म्हणजे येथील तमाम वस्तुजगत आरशाप्रमाणेच सूक्ष्म आणि अदृश्य होणे. 4. आता जर सर्व वस्तू आकाशाप्रमाणे सूक्ष्म आणि अदृश्य झाल्या तर त्या आकाशरूपी आरशात कोण कोणाचे प्रतिबिंब दाखविणार? अर्थात कोणीही कोणाचे प्रतिबिंब दाखवू शकत नाही. 5. यास्तव जर शिष्य सद्गुरू समान झाला तर मग सद्गुरू नमस्काराला पात्र ठरत नाही, म्हणून सद्गुरू शिष्याकडून नमस्कार स्वीकारत नाही. ओवी क्रमांक 47. परी नव्हे तरी न हो, हे वेखासी का घेवो, परी वंदितयाही ठावो उरो नेदी. अर्थात वंदन करू पाहणाऱ्या शिष्याला सद्गुरू असे काही उच्च करतो की त्याचे शिष्यत्वच नष्ट होते. सद्गुरू किती महान असतो त्याचं हे आत्यंतिक टोक आहे. सद्गुरू शिष्याला महान करतो, अति उच्च करतो, त्याची प्रगती त्या काळानुसार शेवटाला पोहोचावी म्हणून झटत असतो. कारण प्रगती कधीच संपत नाही. सतत सुधारणा होत असणे यालाच प्रगती असे म्हणतात. नाहीतर ती नुसती गती होईल. गतीला कोठेतरी शेवट असतो. प्रगती सतत होत असते. माऊली सद्गुरू आणि शिष्य साधक यांची समानता ही इतकी सविस्तर आणि अनेक उदाहरणे देऊन ठसवत आहेत. याला तितकेच विशेष कारण आहे. त्या काळी ते तथाकथित विद्वान पंडित इतरांना फार तुच्छ मानत असत. त्यांना विद्येचा फार तोरा अहंकार होता. ते स्वतःला काहीतरी महाउच्च समजत असत. शास्त्रार्थाचा चुकीचा अर्थ घेऊन असमंजसपणाने अडाण्यासारखे बाकीच्यांना छळत असत. त्यांना सत्य ज्ञानाचा पत्ताच नव्हता. पोथी म्हणजे शेवटचे ब्रह्मवाक्य अशीच त्यांची समजूत होती. हीच ती गती असते, प्रगती नसते. हे तत्त्व माऊलींना समजावून द्यायचे आहे. ते स्वतः आणि त्यांची भावंडे यांना त्या तथाकथित विद्वान पंडित यांनी फार छळले होते. त्यांना ज्ञान म्हणजे काय ते समजावे आणि तसेच या तथाकथित विद्वान पंडित यांनी जनसामान्यांना ज्ञानाचा जो चुकीचा समज करून दिला होता तो दूर व्हावा, असाही यात हेतू आहे. आजची ही स्थिती आहे. पोथी म्हणजे सर्व काही अशीच समजूत आहे. त्याप्रमाणे आमचे सर्व धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. गेली हजारो वर्षे यात सत्य ज्ञान झाकले गेले आहे. हा पडदा अजूनही दूर होत नाही. ओवी क्रमांक 48. अंगोनी एकूणा झोलू, फेडिताची तरी तो बाहिरिलू, कडू फिटे आतलू न फेडिताची. अर्थात निऱ्या बाहेरून आणि आतून अशा जरी असल्या तरी बाहेरील एक निरी जरी ओढली
आतील निरी जरी ओढली नाही तरीही वस्त्र कमरेपासून सुटते. येथे माऊलींनी धोतर किंवा साडी नेसताना ज्या निऱ्या काढल्या जातात त्याचे उदाहरण दिले आहे. आता हे उदाहरण नवीन पिढीला समजणे शक्य नाही असे लवकरच होणार आहे, कारण धोतर नेसणे लवकरच आणि साडी नेसणे काही कालावधीत बंद होणार आहे. काही नाही, फॅशन बदलली. धोतर किंवा साडी नेसताना सुलट उलट किंवा बाहेरून आतून अशा विरुद्ध दिशेला निऱ्या काढाव्या लागतात. या निऱ्या पुढच्या बाजूला पोटावर खोसल्या जातात. आता जेव्हा धोतर किंवा साडी सोडायची असेल तेव्हा दोन्ही निऱ्या सोडाव्या लागत नाहीत, तर बाहेरील फक्त एक निरी जरी सोडली तरीही दोन्ही निऱ्या सुटतात आणि धोतर साडी कमरेपासून सुटते. माऊली येथे सांगतात की बाहेरील निरी म्हणजे सद्गुरू आणि आतील निरी म्हणजे शिष्य साधक असे गृहीत धरा. आता फक्त बाहेरील निरी म्हणजे सद्गुरू दूर झाला की आतील निरी म्हणजे शिष्य साधकही आपोआप दूर होतो. सद्गुरू शिष्य साधक यापासून नेहमी स्वतंत्र राहतो. तो त्यांना स्वतःच्या कच्छपी लावून घेत नाही. त्यांना त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते आणि ते सद्गुरू अबाधित ठेवतो. अशा प्रकारे अद्वैत सांभाळले जाते. ओवी क्रमांक 49. नाना बिंबपणा सरिसे घेऊनी प्रतिबिंब नासे, नेले वंद्यत्व येणे तैसे वंदते नसी. अर्थात बिंब निर्माण होणे नष्ट होते असे नाही, तर बिंब निर्माण होण्याचा भावच नाहीसा होतो. यामुळे वंद्यत्वच गेल्यामुळे वंदन करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पावसाळ्यात रस्त्यामधून अनेक डबकी साचतात, त्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते. तथापि त्याच सूर्याच्या किरणांमुळे ही डबकी वाळून शुष्क होतात. अशा प्रकारे सूर्य त्यांचे बिंब पडण्याचे ठिकाण नाहीसे करतो आणि त्याचबरोबर स्वतःचे बिंब पडू न देण्याची काळजी घेतो. दोन्हीकडून तोच काळजी घेतो. याचप्रमाणे सद्गुरू शिष्यांना वंदन न करण्याची शिकवण देतात, म्हणजे त्यांना अद्वैत तत्त्व समजावून देतात. याचबरोबर स्वतःही शिष्यांजवळ असे काही वागतात की शिष्यांमध्ये अद्वैत भावाची जोपासना आपोआप होईल. याचा अर्थ अद्वैत तत्त्व सांभाळणे याची शिष्यांपेक्षा सद्गुरू जास्त काळजी घेतात. स्वतः तसे वागतात आणि शिष्यांनाही तसे वागायची प्रेरणा देतात. दोन्हीकडून सद्गुरूच याची काळजी घेतात. माऊलींना सुचवायचे आहे की अध्यात्माच्या आचरणाची जबाबदारी सद्गुरू म्हणून दोन्हीही बाजूने सद्गुरूंनाच करावी लागते. शिष्य नवीन असतात, अनभिज्ञ असतात. यास्तव सद्गुरूंनी आईच्या मायेने शिष्यांना सांभाळून घ्यावे. हरिओम.